आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। मुंबई गोवा महामार्गाचे काम अपूर्ण असताना टोल वसुलीला विरोध, जनआक्रोश समितीची टोल मुक्तीची मागणी। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही खारपाडा टोलनाका सुरू करून टोल वसुली करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। जनआक्रोश समिती आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे। समितीचे समन्वयक तथा रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी कोकणवासियांसह सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे। पश्चिम महाराष्ट्रातील काही टोलनाक्यावर सवलती दिल्या जात असताना गेल्या 16 वर्षापासून जीवघेण्या परिस्थितीत प्रवास करणाऱ्या कोकणवासियांनाही टोलमुक्ती मिळावी अशी त्यांची मागणी आहे। खारपाडा टोलनाक्यावर खासगी वाहनांसाठी 95 रुपये, छोट्या मालवाहू वाहनांसाठी 155 रुपये तर अवजड वाहनांसाठी 355 ते 510 रुपयांपर्यंत टोल आकारला जाणार असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे। पळसपे ते इंदापूर या 84 किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही आणि अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड, अप्रोच रोड आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे। 2009 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प आजही पूर्णत्वास न गेल्याने नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या अनेक मुदतीही चुकल्या असून महामार्गाचे काम अपूर्ण असताना टोल वसुली सुरू केल्याने जनआक्रोश समितीने टोल मुक्तीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे। कसला टोल घेताय रोडला खड्डे पडलेले आहेत रोडला। सिंधुदुर्गाला 8 वर्ष झाले सोडून इकडे टोलला चालू केला। इकडे टोल अजिबात रोड रेडी नाही, टोल घेत आहे। सगळ्यांनी तिकडे चला, सगळ्यांनी चला तिकडे, सगळ्यांनी मंडपात चला। हप्ता घेता फुकटची पडला आयडलला आज काल ऍक्सिडेंट झाला आमच्या गावामध्ये। 2 माणसं 2 मुलं मेली घरात घुसून मारले। हप्त्याबरोबर स्पीड आवाज का माहिती करा आणि काल प्रोजेक्ट मॅनेजरला कोणी भेटवलं गुरुमीची भाषा असते, त्या गुरुमीची भाषा माणसं म्हणताय गुडविल कसे। आज मुंबई गोवा महामार्गावर टोल संदर्भात गेले 5 दिवसापासून उपोषण आंदोलन चालू आहेत। मागणी हीच आहे की हे टोल बंद व्हावं आणि टोल बसू नये। या रस्ता अपूर्ण आहे, अनेक लोकांचे अपघात झालेले आहेत। आज आपल्याबरोबर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संतोषदा ठाकूर आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करतोय। दादा, नेमका हा विषय काय आहे? मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा आमच्या कोकणकरांना लागलेला ग्रहण आहे आणि ते ग्रहण सोडवण्यासाठी आमचे जे कोकणातले लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, हे कुचकामी ठरलेले आहेत। त्यांना त्यांच्या पोराला आमदारकी कशी मिळेल, त्यांच्या पोरीला आमदारकी कशी मिळेल ह्याच्यामध्ये त्यांचे वेळ चाललेला आहे। मात्र इथे सर्वसामान्य कोकणकर गेल्या 5 दिवसापासून हेच सांगतोय की 16 वर्ष आमचं कंबरडं मोडलं आणि मग टोल कसला भरायचा, परंतु हा टोल आमच्यावर लादला जातोय। मी एक कालचीच घटना, काल रात्री 2 वाजताची घटना सांगतो की ह्याच खारपाडा गावाशेजारी एवढा मोठा अपघात झाला की एका अवैध गौण खनिज वाहणारे जे डंपर होतं ते डंपरचा चालक दारू पिऊन होता। अक्षरशः पोलीस चौकीच्या समोर त्याने दुचाकी स्वाराला चिरडलं आणि ते चिरडून तो समोरचा माणूस निघून गेला, परंतु तिथे पोलीस चौकी समोर असताना पोलीससुद्धा हजर नव्हतं। ही जी यंत्रणा आहे ही कुचकामी यंत्रणा ठरलेली आहे आणि ह्यामुळे आम्ही जो आज तीव्र आंदोलन करणार आहोत त्याच्यानंतरही झालं नाही तर जसं सांगितलं होतं की आम्हाला सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय याचे दरवाजे उघडे आहेत आणि मग तिथे मात्र ह्या लोकप्रतिनिधी जे आमचे षंड लोकप्रतिनिधी आहेत त्यांची गय केली जाणार नाही। त्यांना फक्त मतांचं राजकारण करायचं आहे, कोकणकरांच्या भविष्याचं नाही, कोकणकरांच्या भावनांचं नाही। त्यामुळे हे टोल नाका कोणत्याही परिस्थितीत बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आपल्याबरोबर संतोषदा ठाकूर होते, ग्रामसंवर्धन संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि या टोल संदर्भामध्ये अनेक लोकांनी आंदोलनं केली, उपोषणं सुद्धा केली आहेत।
16 ते 17 वर्ष झालेली ह्या टोलला अपूर्ण काम आहे, पूर्ण काम झालेलं नाही आहे. मी रायगड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.